नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर्मी पब्लिक स्कूल या डिपार्टमेंटमध्ये काही जागा निघालेल्या आहेत त्याबद्दल या ठिकाणी आपण थोडक्यात माहिती पाहूया. सोबतच सदर फॉर्म ऑफलाईन आहे की ऑनलाईन आहे याची डिटेल्ससुद्धा या ठिकाणी पाहूया. त्या व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि जर का तुम्ही आमच्या नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. सो मग तुम्ही या ठिकाणी पाहता की हे आर्मी पब्लिक स्कूलचे रिक्रुटमेंट पोर्टल आहे. याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथून जाऊन तुम्ही क्लिक केला डायरेक्ट तुम्ही या साईडवर येऊ शकता. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी ही PDF दिलेली आहे. हे PDF आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे आणि टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथून जाऊन तुम्ही क्लिक केल्यावर टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर तुम्हाला ह्या गोष्टी उपलब्ध होतील. सो मग तुम्ही या ठिकाणी पाहताय की आर्मी पब्लिक स्कूल अहमदनगर म्हणजे अहमदनगर या ठिकाणी यांचे हेड असून आर्मी पब्लिक स्कूलचे या ठिकाणी काही जागा निघाल्या त्याबद्दल आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती पाहूया. मित्रांनो या ठिकाणी 3 कॉलम दिलेले आहेत. एक आहे कॅटेगरीचा, त्यानंतर आहे इलिजिबल क्रायटेरिया म्हणजे क्वालिफिकेशन वगैरे, त्यानंतर आहे तिसरा कॉलम आहे नंबर ऑफ वॅकन्सी म्हणजे जागेचा. या ठिकाणी कॅटेगरीमध्ये तुम्हाला ज्या डिपार्टमेंटमध्ये जागा निघत त्या डिपार्टमेंट संबंधित माहिती आहे. 2 नंबरच्या कॉलममध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि 3 नंबरच्या कॉलममध्ये किती व्हॅकन्सीज काढल्या आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी आपण महत्त्वाच्या पदांची फक्त माहिती पाहणार आहोत. तुम्हाला PDF डाउनलोड करून पद्धतशीरपणे पाहून या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. मित्रांनो या ठिकाणी फॉर एक्झाम्पल म्हणून कॅटेगरीमध्ये नंबर 1चं डिपार्टमेंट आहे हेड मिनिस्ट्रियल प्रायमरी अँड सेकंडरी विंग्स. याला या डिपार्टमेंटमध्ये ग्रॅज्युएशन मिनिमम 50% मार्क्स, त्यानंतर BEd, त्यानंतर 5 इयर्स टीचिंग एक्सपिरियन्स TGT अशा प्रकारे या ठिकाणी क्वालिफिकेशन दिलेलं असून यामध्ये 1 व्हॅकन्सी दिलेल्या आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी भरपूर व्हॅकन्सीज दिलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी एकदम खालून तुम्ही पाहताय की ग्रुप D स्टाफ म्हणजे स्टाफ या पदाची जागा दिली असून याला फक्त 5वी पास विथ एबल टू रीड विथ स्पीक हिंदी अँड 2 इयर एक्सपिरियन्स अशा प्रकारे या ठिकाणी 5वी पासवर 31 जागेसाठी या ठिकाणी भरती निघालेली आहे. म्हणजे मित्रांनो ग्रुप D म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारे काम करावयास लागणार आहे ग्रुप D या पदामध्ये. त्यानंतर लोअर डिव्हिजन क्लर्कचं पद आहे. याला ग्रॅज्युएशन पाहिजे किंवा मग तुम्हाला 10 वर्ष एक्सपिरियन्स इन क्लरिकलच्या डिपार्टमेंटमध्ये असेल तर तुम्ही एक तर ग्रॅज्युएशनमध्ये असेल तर या ठिकाणी अप्लाय करू शकता. जर का तुमचं ग्रॅज्युएशन नसेल तर तुम्हाला ESMM या डिपार्टमेंटमध्ये 10 वर्षाचा अनुभव असेल तर या ठिकाणी अप्लाय करू शकता. सोबत तुम्ही ग्रॅज्युएशन असाल तर या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्यानंतर आहे ॲक्ट क्लर्क. यालासुद्धा ग्रॅज्युएशन असणे आवश्यक आहे आणि 15 वर्षाचा अनुभव. जर का तुमचं ग्रॅज्युएशन नसेल आणि जर का तुमच्याकडे 15 वर्षाचा अनुभव असेल या ठिकाणी तर तुम्ही अप्लाय करू शकता ॲक्ट क्लर्कला. अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी बऱ्याच पद दिलेले असून तुम्हाला या ठिकाणी PDF डाउनलोड करून पद्धतशीरपणे पाहायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी अजून एक पद दिलेलं आहे की लॅब अटेंडन्स. याला फक्त 12वी सायन्स असणे आवश्यक आहे. याची फक्त 1 जागा दिलेली आहे. अशा प्रकारे या ठिकाणी भरपूर पदं दिलेली असून PDF पाहून या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आता अप्लाय कसा करायचा आहे थोडक्यात या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की ॲप्लिकेशन फॉर कॅन बी डाउनलोड फ्रॉम द स्कूल वेबसाईट. म्हणजे तुम्हाला या वेबसाईटवर जायचं आहे. या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे. त्यानंतर या वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला ॲप्लिकेशन अँड बायोडाटा इन कॉपीज ऑफ सर्टिफिकेट अँड मार्कशीट टू बी बिटवीन टू द. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी जो ॲड्रेस दिलेला आहे सदर फॉर्म हा ऑफलाईन असून या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेस दिलेला आहे. ॲड्रेसच्या पत्त्यावर या ठिकाणी तुम्हाला तुमचा बायोडाटा, त्याचप्रमाणे ॲप्लिकेशन फॉर्म आणि सोबतच संबंधित डॉक्युमेंट्स या ठिकाणी भरून तुम्हाला सदर या पत्त्यावर सेंड करायचं आहे. या ठिकाणी त्यांनी पत्ता दिलेला आहे. सोबतच तुम्हाला पिनकोडसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. या पत्त्यावर तुम्हाला 20 जानेवारी 2025 पर्यंत हा फॉर्म पोचेल अशा बेताने तुम्हाला बाय पोस्टने पाठवायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जर का अडचण असेल तर काही कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर पाहू शकता. या ठिकाणी तुम्ही कॉल करून त्यांना काही अडचण येत असली ते अडचणसुद्धा या ठिकाणी तुम्हाला विचारू शकता.
त्यानंतर दिलेलं आहे की त्यांनी ॲप्लिकेशन फीज हे ₹250 आहे. टू बी पेड ऑनलाईन युसिंग किंवा QR कोड. म्हणजे सदर या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे आणि या वेबसाईटवर त्यांनी QR कोड दिलेला आहे PDF. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. या ठिकाणी पाहता की मी वेबसाईट चालू केली ओपन केलेली आहे आणि तुम्ही इकडे पाहता की न्यूजमध्ये जे तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट चालू आहेत, या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून या ठिकाणी तुम्हाला फॉर्म्स त्याप्रमाणे जो तुम्हाला चलन फळ्याची QR कोडची या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. या सर्व गोष्टी या ठिकाणी तुम्हाला मिळून 250चे तुम्हाला QR स्कॅन करून तो तुम्हाला स्क्रीनशॉट तुम्हाला फॉर्मसोबत लावायचा आहे आणि तो पोस्टाने तुम्हाला बाय पोस्ट 20 जानेवारी 2025च्या आतमध्ये पोहोचेल अशा बेताने पोस्टाने तुम्हाला सेंड करायचं आहे. सोबत अशा प्रकारे ही टिप दिलेली असून जर का व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. आणि ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर तुम्हाला ह्या गोष्टी सर्व उपलब्ध होतील. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.